काय करायचंय, कुणाचं काम करायचं? आम्ही तर रमेश आप्पाचंच काम करणार आहोतच. काय करायचंय, कुणाला मतदान? तुतारी. मी क्लिअर बोलणारा माणूस आहे, राहुल दादा लबाड माणूस आहे. तसे रमेश आप्पाची कामं बरोबर येतात. काय करायचंय, कुणाला आमदार करायचे? आमचे आप्पा रमेश आप्पांनाच कुणाला आमदार करायचे? राहुल दादा आहेत, रमेश आप्पा आहेत, कुणाला आमदार? रमेश आप्पा थोरात. काय वातावरण चाललंय इकडे? राहुल दादा. कुणाचं काम करायचे? आम्ही राहुल कुलचं काम करणार. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण दौंड तालुक्यातील डाळिंब या गावात आलो होतो आणि इथं काही नागरिक दिसतात. आपण त्यांची जरा चर्चा करूया, त्यांना आमदार कोण पाहिजे म्हणून. दादा, काय नाव? दिलीप मस्के. काय वातावरण चाललं इकडं? राहुल दादा. कारण काय? त्यांचे कामं भरपूर आहेत इकडं, विकास कामं भरपूर आहेत. पाण्याचा प्रश्न मिटवला आहे, देवस्थानचं काम मिटवले, रस्ते झाले, सगळे झाले. अजून काय पण गावाला भरपूर काम आहे. हो, भरपूर काम आहेत. तुमचं मत? राहुल दादा. या ठिकाणी पण काही नागरिक दिसत आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांना आमदार कोण पाहिजे म्हणून. एक मिनिट. नमस्कार 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 नमस्कार. काय नाव? विशाल गायकवाड. काय इकडं वातावरण काय चाललंय? रमेश आप्पा आहेत आणि राहुल कुलेत. कुणाचं काम करायचे? आम्ही राहुल कुलचं काम करणार. काय कामं आहेत ना, गावात बरीच कामं आहेत त्यांची. रमेश आप्पांची काय कामं? त्यांची पण कामं आहेत, पण पहिल्यापासून आम्ही राहुल दादांचं काम करतो. काय नाव काय? LB मस्के, सचिव विठ्ठल देवस्थान ट्रस्ट डाळिंबन. काय करायचंय, कुणाचं काम करायचं? आम्ही तर रमेश आप्पाचंच काम करणार आहोतच. आणि तसे आमचे आमदार राहुल कुलसुद्धा तसे व्यक्ती म्हणून अगदी चांगले आहेत, प्रश्नच नाही. परंतु ते ज्या पक्षाकडं आहेत तर तो पक्ष मुळीच चांगला नाही. कारण BJPने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, नंतर आपले जरांगे मराठा आरक्षण जरांगे पाटील यांनाही भरपूर त्रास दिला, त्यांच्या सभेत गोळीबार केला. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की शेतकऱ्याच्या विरोधी BJP आहे, हे नक्कीच. हां, कारण ज्यावेळेस शेतकऱ्याचा आमचा या डाळिंबमध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादन आहे. शेतकऱ्याचा कांदा बाजारात आला आणि यांनी काय केलं, पहिलं की निर्यात बंदी करून टाकली, पण गुजरातची चालू ठेवली. म्हणजे हा जो दुटप्पीपणा आहे BJPचा, तो अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून शेतकरी विरोधी BJP हे आम्ही या ठाम मतावर आहोत. एकीकडे शासन तर आता महायुतीने भरपूर घोषणा केल्या आहेत, लाडकी बहीण असेल, अनेक योजना देत आहे. योजना एका बाजूने दिल्या जातात, 1,500 देतात, पण तो महागाई एवढी वाढवली की 3,000 काढून घेत आहेत. मग याचा उपयोग काय? त्यापेक्षा एक केलं यांनी, ज्यावेळेस आता 1,500 चालू केले पण शेतकऱ्यांचं सर्व अनुदान बंद केलं आहे. त्यातलं माझं स्वतःचं उदाहरण आहे. मी 5 महिन्यापूर्वी शेततळ्यासाठी कागदाला अर्ज केला आहे, तो मंजूर झाला नाही. मी कृषी अधिकाऱ्यांनाही विचारलं, काय बाबा, नाही म्हणले कृषी खात्याकडं जो अनुदान येत होतं ते पूर्ण बंद केलं आहे. शेतकऱ्यांना त्रासदायक विरोधीच आहे. आमचं तेच म्हणणं आहे, पूर्णपणे शेतकरी विरोधी सरकार आहे. आणि म्हणून आम्ही तुतारीला मतदान करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, आम्ही पवारसाहेबांना मानतो. दादा, काय नाव? सर्जेराव मस्के. काय करायचे, कोणाला मतदान करायचं? तुतारी. का हो तुतारी? तुतारी कारण पवारसाहेबांचे, आज पवारसाहेबांचे देशाचे नेते आहेत. आणि ह्या BJPवाल्यांनी किंवा मिंदेगट ह्यांनी जे काय शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादी फोडली, ह्याच्यातून जे काय आत्ताचे 1,500 रुपये यांनी चालू केले, पण ह्याच्या उलट ह्यांनी जे काय महागाई भरपूर वाढवलेली आहे. जो तेलाचा डबा आहे तो 1,600 रुपये मिळत होता, आज तो 2,100-2,200 रुपये मिळतो. सर्वसामान्यांची गोरगरिबांची आज दिवाळी झाली का? नाही झाली. केवळ यांच्या महागाईमुळे नाही झाली. त्यामुळं येणाऱ्या आत्ता निवडणुकीत तुतारीच वाजणार आहे. एकीकडे मोदी सरकार अनुदान देतं आहे, राज्य शासन देतं आहे. का नाराज आहे तुम्ही शेतकरी? नाही, मोदीवरती नाराज नाही, पण हे जे काय महाराष्ट्रात चाललं आहे ना, खेळ खंडोबा, ह्या पक्ष फोडाफोडीचे जे राजकारण चालू केलं लोकांनी, हा पक्ष फोड तो पक्ष फोडून यांना काय मिळणार आहे हे दिसेना. आता जनता दाखवणार त्यांना त्यांचा मार्ग. तुमचं मत? तुतारी. महिला पण आहेत, काही नागरिक बसले, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय नाव ताई? मंगल काशीकर. निवडणूक चालली इथं सध्या. राहुलदादा कुल आहेत
आणि रमेश आप्पा आहेत, कुणाला मतदान करायचे? मतदान अजून डोक्यात नाही कुणाला करायचं ते. का हो? नाही, अजून नेता निवडलेला नाही आहे. तुमची तर कामं असतील ना आमदारांची विद्यमान किंवा रमेश आप्पांची? कामं सगळ्यांचीच आहे, ज्याला पद असतं ते काम करतच ना. हां, मग काय. तुमच्या महिलांना लाडकी बहिणीचे आलेत का पैसे? आलेत की. मतदान कुणाला करायचे? आता ते बहिणी कशा ठरवतील त्याच्यावर अवलंबून आहे, काय सांगणार त्याच्यावर. तुमचं मत कोणाला असणार आहे? हां, ते मी पण त्याच वेळेस ठरवणार. म्हणजे पैसे देऊन बी अजून ठरवलेलं नाही? नाही ठरवलेलं अजून. या कोण आहेत? या बाहेर या काका, या. काय नाव दादा? बस की दशरथ नाईक. काय करायचंय, कुणाला आमदार करायचे आता? तसं काय, शेवटी ज्याला जास्त मत पण तोच आमदार होणार. अहो तुमचं मत विचारायला आलोय आम्ही. आमचं मत बरोबर आहे, पण शेवटी जो आपल्याला व्यवस्थित वाटतं त्यालाच मतदान. कामं कोणाची आहेत तुमच्या गावात डाळींमध्ये? डाळीमध्ये आत्ता दादाची आहेत, आता ते आमदार म्हणजे आता त्यांचीच कामं आहेत. रमेश आप्पांचं काय? रमेश आप्पांनी असताना केलीत की. रमेश आप्पाला जाऊन 10 वर्ष झाली, 10 वर्ष आज दादाच आहेत. तुमचं मत? तसं काय सांगता येते, अजून नाही जो व्यवस्थित वाटतं त्यालाच मतदान करायचं. आपण ठरवलं नाही अजून? नाही ठरवलं नाही, आपल्याला जो योग्य वाटेल त्याच उमेदवाराला मतदान करायचं. हुशार मंडळी तिथं काय काय अंदाज देऊन देत. काय नाव? दादा बोरकर. काय करायचे, कुणाला आमदार करायचे? आता ते आहे, आम्ही जे आहे यांना माहिती आहे आपण ना, आम्ही ज्यांचं आहे ना फिक्स पहिल्यापासून कट्टर कोणाचं फिक्स? हे आपलं तुतारी का वाजवायची तुम्हाला तुझं? पवार साहेबांचं आम्ही आहे ना पहिल्यापासून त्यांच्या मागचे आम्ही. काम आहेत का रमेश आप्पांची? आहे की, राहुल दादांची? आहे त्यांची बी आहे, पण आपणची बी आहे. तुमचं मत? तुतारीला. काय नाव दादा? नाव अभिजित कुदळे, गाव? बोरेंदीचा. काय करायचे, कुणाला आमदार करायचे? आमदाराचं तर कसं आहे माहिती आहे का, खरं तर राहुल दादा पण नाही आणि सात तर रमेश आप्पा पण देत नाही. मी भरपूर गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे, अगदी माझ्या पर्सनल गोष्टीतनं. आमच्या क्षेत्राचे वाद चालू होते त्यावेळेस समोरच्या पार्टीचे लोक राहुलदादाकडे गेली की तो फोट आपल्या महसूल खात्यामध्ये कॉल करणार, काही कामं थांबवणार आपले, नाही का. त्या अशा भरपूर अडचणी आल्या आपल्या राहुलदादांनी, नाही का. मग ती कामं घेऊन आपण आप्पाकडे गेलो तर आप्पा उद्या बघू नंतर बघू. मग नक्कीच ही आमदार करायचं कोणाला हा एक मोठा प्रश्न आहे. दोघांकडून त्रास झाला आपला, आज झाला आहे. काम झालं? विषय हा काम झालेला नाही आहे आणि आपण काय बाबा कुठलं काम आपलं चुकीचं व्हावं म्हणून आपण कोणाकडे नाही, वैयक्तिक काम तुमचं हे, पण सामाजिक कामामध्ये कोण अग्रेसर आहे? मी क्लिअर बोलणारा माणूस आहे, राहुल दादाला पण माणूस आहे. तसे रमेश आप्पाची कामं भरपूर येतात, नाही का. माझा एवढा अनुभव नाही आहे, पण मी ऐकतोय, जे बघतोय ना त्यानुसार सांगतो. रमेश आप्पांची कामं आहेत भरपूर, नाही असं नाही. राहुलदादा माणूस कसं आहे, राहुलदाची गडेभर जे लोक आहेत आमच्या गावात बॉडीवरती, वरनं निधी आला गडेभर 10 लाखाचा 12 लाखाचा, त्यातले 2 लाखाची कामं करायची, 2 लाखाची कामं करायची, 10 लाख दाबून ठेवायची, अशी भरपूर घटना झाल्या. तर काही आमच्या मित्रांनी ती काय ते म्हणतात ना ITR दाखल केला, त्यावरती माहिती मागवली भरपूर. मग त्याच्यावरती ते दबाव आणून, नाही का, त्याला दाबण्याचा प्रयत्न करणं वगैरे, अशा भरपूर गोष्टी घडल्या आता, नाही का. तुम्ही नाराज आहात? भरपूर नाराज आहे मी आप्पावरती, दादांवरती भरपूर नाराज आहे. आणि असं नाही, जसं मला वैयक्तिक मतदानाचा अधिकार मिळाला, आमची आई असो, वडील वारलेत माझे, मोठा भाव असो, जसं आम्हाला अधिकार भेटला आहे मतदानाचा, तसं आम्ही सुरुवातीपासून राहुलदाचं काम केलं आहे, त्यांना मतदान केलं आहे. आपल्या घरी आपल्या दारात सुद्धा आहे ना, रमेश आप्पांचं हे माणसं कधी आली नाही मतदान मागायला, एवढे आपण कामं राहुलदाची केली आहेत. पण आज गावच्या बॉडीचा विचार करता राहुलदादांनी आपल्याला भरपूर त्रास दिलेला आहे, नाही का. तुम्ही नाराज? तुमचं मत कोणाला होईल? 100% आप्पांनाच. मी अनिल देवार, माझी सरपंच डाळिंब. काय करायचे, कुणाला आमदार करायचे? आमच्या तर आप्पा रमेश आप्पांनाच आमचं तर पूर्ण तर साहेबांनाच आम्ही साथ देणार आहे. एकीकडे राज्य शासन भरपूर योजना राबवतंय, महायुतीने भरपूर योजना दिल्यात, लाडकी बहीण असेल, मोदीचे पैसे येतात, अनेक ST फ्री केली आहे, वीज बिल माफी केली आहे, तरीसुद्धा तुम्ही का नाराज आहात? नाही, हे तात्पुरतं आहे. ते फक्त ते तात्पुरतं त्यांचं आहे, हे फक्त आम्ही दाखवायचं काम आहे त्यांचं. हे झालं की सगळं ते बंदच होणार आहे. मग तुमचं एकीकडे राहुलदादांची पण कामं असतील ना तुमच्या गावात? आहेत, पण पहिल्यापासून आम्ही आप्पांचीच कामं करतोय, त्याच्यामुळं असं आहे. तुमचं मत? आप्पांना जाईल. दादा काय नाव? सागर मस्के, डाळिंब. निवडणूक चालली सध्या, कुणाला आमदार करायचे? राहुलदादा आहेत, रमेश आप्पा आहेत, कुणाला आमदार? रमेश आप्पा थोरात. का हो रमेश आप्पा? परिवर्तन झालं पाहिजे, सत्ता परिवर्तन, महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे, शेतकरी हिताचे निर्णय. आप्पांनी अनेक विकास कामं केली, भरीव विकास कामं आप्पांची. दौंड तालुक्यामध्ये दौंडमधील सेंट्रल बिल्डिंग असेल, कुरकुम मोरी असेल, दौंड शहरातील
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, अनेक आप्पांच्या काळात भरीव कामे झाली. आणि बँकेच्या माध्यमातून आप्पा चेअरमन असताना 0% व्याजदरावरती संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 0% व्याजदराने पीक कर्ज आप्पांनी उपलब्ध करून दिले. आणि आता यावर्षी आप्पांनी एकरी 1.5 लाख रुपये बळीराजाचं कोणतंही ॲग्रीमेंट करार न करता आप्पांनी बळीराजाचं प्रकरण करण्यास आप्पांचा महत्त्वाची भूमिका आहे. एकीकडे तुम्ही आप्पांची कामं सांगताय, पण राहुलदादांची पण कामं असतील ना? भरीव कामं दाखवावा. रस्ते केले म्हणजे काही कामं होत नाही, दवाखान्याची आरोग्याची कामं केली म्हणजे कामं नाही. तालुक्यामध्ये भरीव कामं दाखवावा. भरीव म्हणजे काय? भरीव म्हणजे कायमस्वरूपी राहणारी. जशी आप्पांनी कुरकुम मोरीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता, तो मार्गी लावला. सेंट्रल बिल्डिंग असेल ते आप्पांनी मार्गी लावा. शेतकरी हिताचे निर्णय आप्पांच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय होतात. आणि यावेळेस आम्हाला सत्ता परिवर्तन करायचे आहे. सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला पण महायुतीने सुद्धा भरपूर योजना दिल्यात ना. लाडकी बहीण आहे, अनेक योजना राबवल्यात. ST फ्री केली महिलांसाठी, वीज बिल माफी केली आहे. महायुतीने लाडकी बहिणीला 1500 रुपये दिले. त्याचबरोबर इकडे खाद्यपदार्थांचे अनेक रेट वाढवले. खऱ्या अर्थाने महायुतीने लाडकी बहिणीला 1500 रुपये दिले, पण इकडे लाडक्या दाजीचे दिवाळखोरच काढलेला आहे. तुमचं मत? साहजिकच रमेश आप्पा थोरात, आणि यंदा 100% आप्पा आमदार होणारच. या ठिकाणी डाळिंब या गावामध्ये आलो होतो. तर आपण आज या ठिकाणी डाळिंब गावामध्ये आलो होतो. इथला स्थानिक नागरिकांचा आपण कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण येत्या 23 तारखेला दौंडचा कोण आमदार होणार आहे हे आपण निश्चित पाहणार आहोत. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.